a year to get over you, over you. Or maybe I'm good at pretending that I moved on. I know that we got a lot of the same friends. हेलो बोल, गुड मॉर्निंग बोल. नहीं नहीं ठीक है रहेगा. बोल ना वाटतं रे. काय बोलू करते. नाश्ता कसा वाटला तुला? अजून खातोय सांग. मला ओंकार, तू एवढं मागवलंयस, कसं वाटतंय तुला? केवढं म्हणजे तू एवढं कसं खाऊ शकतो रे? मला तुझं टेन्शन आलं आहे कसं खाऊ. कसं संपेल तुला एवढं? पोट ऑलरेडी भरलेलं आहे माझं. हे बघून बघूनच पोट भरले. टेस्ट करून बघा. इडलीची साईज हे चुकतं आहे, तू शेअर नाही करत. नाही शेअर करा. चटणी घेतो आज. गुड मॉर्निंग. सो आमचा डे 1 आहे, कारण काल आम्ही रात्री खूप उशिरा पोचलो, सो आम्हाला काहीच ब्लॉग करता नाही आलं. आज आम्ही जातो आहे फोर्टला. ऑलमोस्ट 5ला उठलो आहे सगळे. सो आम्ही रेडी झालो आहे आणि मम्मी मस्त ब्रेकफास्ट केलं आहे. इथेच हॉटेलमध्येच खाली एक रेस्टॉरंट आहे, तिथे पण खूप छान आहे. म्हणजे साऊथला आल्यानंतर साऊथ इंडियन डिशेस ज्या लागतात ना, तसं मुंबईमध्ये पण लागणार नाही तशा त्या डिशेस इथे लागतात. पण खरंच एवढी मोठी इडली, एकदम सॉफ्ट, आणि शिरा, उपमा, उपीट बोलतात हे लोक. सो यास खूप मस्त वाटलं साऊथ इंडियन प्रॉपर नाश्ता करून. आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. आता आम्ही निघू आणि केव्सला जाऊ. आणि हा आहे माझा आजचा टायर. कसं वाटतंय मला नक्की सांगा. सो सुमित कुठे गेला आहे? हे आमचं हॉटेल आहे आणि इथेच खाली रेस्टॉरंट आहे आणि जवळच इथे पेट्रोल पंप पण आहे. सो जर कोणी कारने येत असेल तर खूप चांगलं आहे. आम्ही ऑलमोस्ट 12 जण आहोत म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्र जायचं, तर बस हायर केली आहे जी इथे उभी आहे. आणि आम्ही मोस्टली बसनेच फिरणार आहोत. इथे जवळपासच स्टेशन आहे, ऑलमोस्ट 1 किलोमीटरवरती स्टेशन आहे. आम्ही काल उतरल्यानंतर ऑटोनेच आलो. पण येस आहे, नियर बाय आहे सगळं, असं काही लांब लांब नाही आहे. चांगलं आहे. अँड हिअर इज सुमित. से हाय. अरे गुड मॉर्निंग मित्रांनो, काय म्हणताय, कसे आहात सगळे? आता आम्ही छान तयार झालो आहे आणि श्रेयाने मला ब्रीफिंग केलं असेलच, Yes. जातो आहे, काय जातो आहे वगैरे वगैरे. सो आता आमची गाडी पण आलेली आहे. गाडी पण दाखवली मी. आता आम्ही थोड्या वेळात निघू. सो येस, आम्ही शेअर करूच आम्ही कुठे जातो आहे, काय कसं वाटतंय. हो, आणि आज पण छान सिनेमॅटिक येतील 2-3 शॉर्ट्स मध्ये. बऱ्याच लोकांनी सांगितलं की तिथं टाकत जा, आवडतात, छान मिळतील. आणि आम्ही आज बीचवर पण जाणार आहोत संध्याकाळी. हो, तर तिथे पण तुम्हाला मिळतील असे छान छान काही शॉर्ट्स, तर ते नक्की बघा आणि आवडले तर कमेंट करा. Weekend when we just not bring it up. Yeah, maybe I'm not ready to meet you again, unless this time we're holding on. Truth is I don't know how to forget. So when I saw you coming, I knew I'd be swept right back up, and I didn't care. Been hiding from the truth, but it got me nowhere. 'Cause I'm not ready. आज आम्ही सगळे आलेलो कुमटामध्ये असलेल्या मिर्जन फोर्टला. हा फोर्ट 16th सेंचुरीमध्ये बांधला गेला आहे आणि असं म्हणतात की हा फोर्ट मसाल्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होता. इथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अजिबात अलाउड नव्हती, त्याच्यामुळे ते काही शूट करता नाही आलं. बट आम्ही जे काही फोटोज वगैरे काढले ते तुम्हाला दाखवतो. हा नक्की बघा जर तुम्ही इथे आलात तर. कसं ओंकार? हे बघ ना, सगळ्यांना घे ना, असं एकेकाला विचार कसं वाटतं. मी घेऊ? येस. पण काळोख येतोय काही. नंतर ना एक चकमक असणार.
happens just like that. And I'm not quite convinced that it won't end the same this time. Tell me, can people really get a fresh start? Should I be more careful with my heart? I'm treading carefully. Crazy how something can scar you so deep, but you fall right back. This time we're holding on. Truth is, I don't know how to forget. So when I saw you coming, I knew I'd be swept right back up, and I didn't care. Been hiding from the truth, but it got me nowhere. 'Cause I'm not ready to meet you again. Meet you again. आता आम्ही आलो आहे याना केव्सला. याना केव्सच्या इथे एक मंदिर पण आहे. म्हणजे तुम्हाला ह्या केव्सला यायला 30 मिनिट्सचा ट्रेक आहे आणि छोटा ट्रेक आहे, एवढा काय हार्ड नाही आहे. स्टेप्स वगैरे आहेत. त्यासाठी सोपा होता. म्हणजे ठीक आहे, ट्रेकला नाही जात त्यांच्यासाठी थोडं difficult. रिकमेंडेशन असं असेल की जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर या. हा, थोडं ऊन लागायला लागलं की खूप गरम होतं. गरम होतं पण right. जिथे तिथे सावली येते तिथे जरा बरं वाटतं आणि बसायला पण खूप गोष्टी म्हणजे बाकडे वगैरे ठेवलेत त्यांनी मध्ये मध्ये. आणि तुम्ही वरती येताना पाण्याच्या बाटली जर आणायची असेल तर घेऊन येऊ शकता, बट तुम्हाला 50 रुपीज खाली डिपॉझिट द्यावं लागतं पर बॉटल. ते तुम्हाला नंतर रिटर्न मिळून जातं. पण तुम्हाला त्यांना बॉटल दाखवावी लागते की आम्ही प्यायल्यानंतर ती waste बॉटल करून परत तिथे घेऊन जायची टाकलेली आणि ते दाखवायची आम्ही नाही हे केली आहे म्हणून मग ते देतात परत तुम्हाला. आणि आता इथं एक छोटं मंदिर आहे. मंदिर करून आम्ही वरती इथे केव्सचा रस्ता आहे. सो आम्ही नंतर मग केव्सला जाऊ. पण येताना खूप मस्त वाटलं. सो इथे जर जास्त लवकर आलो तर अजून जास्त मजा जंगल ट्रेक आहे आणि त्याच्यामुळे अजून मजा येते. सो फुल जंगल. आता आम्ही मंदिरात जातो, मग नंतर मग आम्ही केव्सचं तुम्हाला दाखवू कसं आहे काय काय. चलो बाय बाय. याना केव्स. याना केव्स. मिर्जन फोर्ट बघितल्यानंतर आम्ही निघालो वेस्टर्न घाटच्या दाट जंगलात असलेल्या याना केव्सकडे. इथले 2 उंच खडक ते म्हणजे भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर. ते दोन्ही जवळपास 120 मीटर उंच आहेत आणि त्यांची रूपे पाहिली की निसर्गाची ताकद आणि सौंदर्य दोन्ही एकाच वेळी जाणवतं. स्थानिक कथांनुसार या ठिकाणाचा संबंध भगवान शंकराशी जोडला जातो. त्यामुळेच इथे एक लहानसं शिवमंदिर देखील आहे. किती आतून असं गुफेतून जातं असं फील येतोय ना. आणि गार पण वाटतंय इतकं बाहेरून. बघा माझ्या नवऱ्याचे एफर्ट्स. बापरे. दाखव फोटो मला. शो मी. हे तर मी टेक्स्चरसाठी काढला आहे आणि हा आता मी पूर्ण एक असे लेन्स फ्लेअर येत आहेत म्हणून मी एक घेतला शॉट. व्हेरी नाईस. But I need you again. जे मंदिर तुम्हाला मग असे बोललो ना तर ते इथून असं दिसतंय खाली. तिथूनच एंट्रन्स होतं या आणि हेच ते केव्हसाठी. मंदिर आहे इथे जे आहे ना छोटं तेच मंदिर आहे. तिथून तुम्हाला एंट्री मिळते आतमधून आणि इथून तुम्ही आपल्या साईडने असे फिरून caves पूर्ण मध्ये गोल जाते. फिरून येऊ शकता. एकदम गार आहे आतमध्ये. आणि खाली चप्पल काढावी लागते. इथे चप्पल अलाउड नाही आहे. शूज सँडल्स काहीच अलाउड नाही आहे. सो इथे फिरताना आपल्याला अनवाणी फिरावं लागतं. जसं की आम्ही आहोत. Carefully.
watch you fall right back. I'm not ready to need you again, unless this time we're holding on. The truth is I don't know how to forget. सो हाय गाईस, मी आता कोकणाचा ब्लॉग एडिट करतो आहे आणि तो एडिट करत असताना फर्स्ट डेचा आमचा चालू होता आणि संध्याकाळी आम्ही गेलेलो वन्नाली बीचला. तिथे सनसेट होता आणि मला विचार आला की तो कॅप्चर करूया आपण थोडा. आणि ॲक्च्युली तो खूप खूप मस्त एक्सपिरियन्स होता, कारण की असे मोमेंट्स परत परत येत नाहीत लाईफमध्ये. आणि तो कॅप्चर करत असताना मला असा एक वेगळंच कनेक्शन जाणवलं आणि आम्ही सगळे शांतपणे बसलो. आम्ही शांत सूर्याकडे बघत होतो, तो मावळत होता तेव्हा. आणि मला तो एक्सपिरियन्स तुम्हाला पण द्यायचा होता, म्हणूनच मी तो कॅप्चर केला आहे. सो माझं एक रिकमेंडेशन आहे, एक शॉर्ट रिकमेंडेशन, की तुम्ही हेडफोन्स घाला आणि जो मी पुढचा व्हिडिओ टाकला आहे तो प्लीज तसा म्हणजे क्लोजिंग व्हिडिओ येतो, सो तो प्लीज बघा. आणि तुम्हाला कसा वाटतोय प्लीज नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ओके, सो बाय बाय अँड एन्जॉय द व्हिडिओ. दे रे रे ना रे ना रे दे ना रे ना रे ना रे ना दे रे 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 ना